नमस्कार, मी आहे किसन दवाले आणि आपण बघताय न्यूज मराठी 24। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलोय कागल मतदारसंघामध्ये। तर आपल्याबरोबर राजेश समजी गाडगे आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा थोडंसं मी दुरुस्त करतो। आताचा आमचा एक दौरा चालू आहे, त्यानिमित्ताने मी गावामध्ये आलो आहे। या परिसरामध्ये प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे। वैयक्तिक गाठीभेटी चालू आहे। महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांच्या लोकांना मी भेटतोय आणि सगळ्यांनी फार जोराने प्रचार सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे परिवर्तन होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे। आता सध्या जे इलेक्शन चालू आहे, पक्षांतर झाल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? काही आवश्यकता नाही, सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळं सगळं जोमाने काम चालू आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही। कोणत्या मुद्द्यावर आपण ही येथील निवडणूक आहे ते आपण लढवावे असं वाटतं मला? आता आपण कडगाव कोलगे गडिंग्लज शहर आणि उत्तूर जिल्हा परिषदचा विचार केला तर बेसिकली मला असं वाटतं की या परिसरामध्ये युवकांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या हिशोबाने आपण बोललं पाहिजे। एवढ्या वर्षापासून गडिंग्लजची MIDC जी आहे ही डेव्हलपमेंटपासून वंचित आहे। स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर साहेबांनी उद्घाटन केलं होतं, पण ज्यावेळीपासून हा मतदारसंघ त्यांच्यापासून जाऊन कागलला अटॅच झाला तिथं जे विद्यमान होते त्यांनी लक्ष दिलं नाही। येत्या काळामध्ये आपल्याला गडिंग्लज MIDC हे डेव्हलप करायच्या हिशोबाने बघितलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली लोकं जे मुंबईत आहेत त्यांना इथं परत याचं एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे। तर मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि येता सत्ता आल्यानंतर आणि लोकांनी सेवा करायची संधी दिल्यानंतर गडिंग्लज MIDCसाठी माझं लक्ष केंद्रित राहील। मला अधिक आवडलं असतं की जे 1100 बेडचं हॉस्पिटल ते कोल्हापूरमध्ये करतायत त्यासाठी निमंत्रण देऊनसुद्धा अमित शाह साहेब अजून का आले नाही हा संशोधनचा भाग वेगळा, पण तसंच एक हॉस्पिटल त्यांनी ह्या परिसरामध्ये केलं असतं तर मला वाटतं त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा अधिक उपयोग करून लोकसेवेसाठी एक चांगला वारसा चालवला असता। कॅमेरामन संजय जाधवसह मी किसन दवाले, न्यूज मराठी 24। गोकुळ सोबत गोकुल